नमस्कार, मी साक्षी अनास आणि येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. लक्ष्मण हाकेंची स्थिती पाहून विजय वडेट्टीवारांना अश्रू अनावर. सरकारचं शिष्टमंडळ उद्या हाकेंकडे पाठवणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यामध्ये अमित ठाकरेंची एंट्री. विधानसभेच्या अनुषंगाने वरळीत घेणार बैठका. विधानसभेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी. लोकसभेच्या पराभवानंतर सुजय विखेंची 40 केंद्रांच्या व्हीव्हीपॅटची पडताळणीची मागणी. 18 लाखांचं शुल्कही भरलं. तलाठीपासून नीटपर्यंत सगळ्या परीक्षेत घोळ. SIT चौकशी करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. पांढऱ्या शिधापत्रिका धारकांनाही महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान योजनेचा मिळणार लाभ. आता पाहूया ठळक बातम्या विस्ताराने. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा. दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार तथा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस काल कादवा सहकारी साखर कारखाना येथे संपन्न झाला. त्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट व शरद पवार गटाचे मनोमिलन झाल्याचे बघावयास मिळाले. दोन्ही गटाचे पदाधिकारी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष होता. तर कादवा कारखान्यावर वाढदिवस झाल्याने झिरवळ साहेब पुन्हा एकदा जय श्रीराम म्हणणार आहेत अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे. या वाढदिवसानिमित्त कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेट्टे यांनी झिरवळांना केक भरून शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गणपत आबा पाटील, शिवाजीराव बस्ते, रामदास पाटील, राजेंद्र उफाडे, गोकुळ झिरवळ, कादवा कारखान्याचे सर्व संचालक व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आमचे मित्र सन्माननीय विलासराव कट यांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्याव्या. शिक्षणाच्या बाबतीमध्ये असेल, आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल, सर्वच ठिकाणी अतिशय मनापासून त्यांनी काम केलं. ते काम करत असताना त्यांच्या मनामध्ये एक सातत्याला भावना होती की ज्या वेळेला ते काम मी करत असलेले आमचे मार्गदर्शक राजेंद्र वंकटराव सर्वप्पा विकासराव देशमुख. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी. अहमदनगरमध्ये निकाल बदलणार. लंकेंची धाकधूक वाढली. सुजय विखेंनी ते 18 लाख कशासाठी भरले? नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत 30 जागांवर विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीमध्ये सर्वात प्रभावी कामगिरी ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची झाली. त्यांनी अवघ्या 10 जागा लढवत 8 जागांवर विजय मिळवला. पवारांनी जिंकलेल्या या 8 जागांमध्ये अहमदनगर दक्षिणचाही समावेश आहे, जिथे आमदार निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केला. मात्र माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आता मतमोजणीवर आक्षेप घेत EVM आणि व्हीव्हीपॅटच्या मोजणीची मागणी केली असून त्यासाठी आवश्यक असलेले शुल्कही भरले आहे. या सर्व घडामोडीमुळे नवे खासदार निलेश लंके यांची धाकधूक वाढली असल्याची चर्चा झाली आहे. त्याचबरोबर निवडणुकीचा निकाल बदलणार का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी EVM मायक्रो कंट्रोलची पडताळणी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यानंतर अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी सुजय विखेंची तक्रार महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवली आहे. सुजय विखे यांनी एकूण 40 EVMची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. यामध्ये एका केंद्रावरील EVMची पडताळणी करण्यासाठी 47,200 रुपये इतकं शुल्क असून विखे यांनी 40 केंद्रावरील पडताळणीसाठी एकूण 18,88,000चे शुल्क भरलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार निवडणुकीत दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर उभा असलेला उमेदवार ज्या उमेदवाराने पडताळणी याचिका दाखल केली आहे त्याला कोणत्या मतदान केंद्राच्या EVMची पडताळणी करायची आहे, त्या EVMचा अनुक्रमांक काय आहे हे सूचित करावे लागेल. या निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना 5,95,868 तर निलेश लंके यांना 6,24,797 मते मिळालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमेदवार निवडणूक निकालानंतर 7 दिवसांच्या आत EVM मायक्रो कंट्रोलची पडताळणी करण्याची मागणी करू शकतो. त्यासाठी त्याला शुल्क भरावे लागते. EVM बनवणाऱ्या फर्मचे अभियंते ही चाचणी करतात. तपासादरम्यान EVMमध्ये टेम्परच झाले आहे का किंवा त्यात काही बदल करण्यात आले आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करतात. या छाननी प्रक्रियेदरम्यान सर्व उमेदवार उपस्थित राहू शकतात. सध्या त्यांची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेली आहे. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज. रोटावेटर खाली सापडून 13 वर्षीय चिमुकला ठार. मंगरुळू येथील घटना. शेतात ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटावेटर चालवत असताना ट्रॅक्टर मागे घेत असताना 13 वर्षीय चिमुकला रोटरमध्ये अडकल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास लगेचच उपचारासाठी चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना तालुक्यातील मंगरुळू शिवारात सोमवारी दिनांक 17 रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घडली.
या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की तालुक्यातील मंगरुळ येथील शेतगट नंबर 290/2 मध्ये सोमवारी दिनांक 17 रोजी दुपारच्या सुमारास मलकीत सिंग हे ट्रॅक्टरने शेतात रोटावेटर चालवत होते। त्यावेळी परमवीर सिंग वय वर्ष 13 हा खेळत होता। ट्रॅक्टर मागे घेत असताना परमवीर सिंग हा रोटावेटरमध्ये अडकला। या घटनेत परमवीर हा गंभीर जखमी झाला असल्याने त्यास ताबडतोब चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले। त्यावर उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। पोटचा गोळा असलेला परमवीर मयत झाल्याचे समजताच त्याच्या घरच्यांनी त्याच्या नावाचा टाहो फोडला। यावेळी उपस्थित नागरिकांच्या देखील डोळ्यात पाणी आले। या घटनेबाबत अमरजीत सिंग कुलदीप सिंग बेदी वय वर्ष 40 यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दाखल केल्याने संशयित आरोपी मलकीत सिंग कुलदीप सिंग बेदी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार मनसाराम बागुल करीत आहे। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी चांदवड। नांदगाव तालुक्यातील पिनाकेश्वर मंदिर परिसरात एकाचा खून, 24 तासात केले आरोपी जेरबंद। आपण काल दाखवलेल्या बातमीनुसार पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरात एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून 24 तासाच्या आत आरोपींना जेरबंद केले आहे। नांदगाव तालुक्यातील परधाडी घाटात 2 ते 3 महिन्यात एक मृतदेह सापडतो। कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेत ही मालिका सुरूच असते। नांदगाव तालुक्यातील 4 जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेले पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथील पोलीस पाटील यांच्या खबरीवरून मयत दीपक गोना सोनवणे हा मृत अवस्थेत पिनाकेश्वर मंदिर परिसरात आढळला। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या टीमने तात्कालीन चक्र फिरवत 24 तासात अमळनेर येथून आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपी रमेश महादू लोखंडे, साईनाथ सोनवणे, लखन सोनवणे, नितीन मोरे, पत्नी पल्लवी सोनवणे, अनिता मोरे, मेहुणी व इतर यांनी कल्याण येथील राहत्या घरी कट रचून गोड बोलून जातेगाव येथे बोलवून दगड, लाकडी, दांडुके यांच्या सहाय्याने जीवे मारले व फेकून दिले व अपघाताचा बनाव केला व आपल्या गावी निघून गेले। मोटरसायकल क्रमांक MH05 AF 4172 यांच्या प्रेताजवळ आढळून आली। पुढील तपास हा नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी करीत आहे। नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे, उपपोलीस निरीक्षक संतोष बहाकर, अंमलदार गोपनीयचे दत्तात्रय सोनवणे, अनिल शेरेकर, भास्कर भस्ते, विनायक जगताप, भरत कांदळकर, अनिल जाधव, सचिन मुंडे यांनी कामगिरी बजावली। याबद्दल पोलिसांचे नांदगाव तालुक्यातून सर्वत्र कौतुक केले जात आहे। इथे 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावर अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि DYSP बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली। तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावर त्याचं नाव देखील निष्पन्न केलं। घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती यांच्यावरून सदर प्रकार हा गुन्हा असल्याचं लक्षात आलं। सदर गुन्ह्याचे कामगिरी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले। त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये गुन्ह्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण म्हणजे त्याची मयताची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांची घरगुती वाद चालू होते। त्या वादातून या घरातील 3 आरोपींना त्याच्याकडून वारंवार त्रास होत होता। या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन गट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाची कामगिरी ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपींपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे। आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे। उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकरच अटक करणार आहोत।
सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भूषण चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला. येस मराठीसाठी नांदगाव तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. पिंपळगाव रेणुकाईच्या पाण्याचा प्रश्न पेटला. ग्रामस्थांना SDM कार्यालयासमोर उपोषण करण्याची वेळ. भोकरदन तालुक्यातील धामणा धरणामध्ये बुडीत क्षेत्रातील पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायताच्या बोरवरवर अतिक्रमण करून शासनाला त्या बोरवरून पाणी पुरवठा करून अधिग्रहणाच्या नावाखाली शासनाची फसवणूक करून लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या गावगुंड व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांसह गावकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. निवेदनात म्हटले आहे की पिंपळगाव रेणुकाई येथील ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा करण्यासाठी शेलूद येथील धामणा धरण येथे 2005-2006 मध्ये एक बोर घेण्यात आला होता. सदरील बोरवरून गावास अनेक महिने पाणी पुरवठा झालेला आहे. मध्यरात्रीच्या काळात जुई धरणातील पाणी पुरवठ्याच्या विहिरीमधून पिंपळगाव रेणुकाई गावाला पाणी पुरवठा होत आहे. सदरील बोरचा उपयोग ग्रामपंचायतीने घेणे बंद केला होता. याचा फायदा घेऊन सदरील बोरवरून शेलूद येथील अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी अतिक्रमण करून स्वतःचे पंप त्यामध्ये टाकून ताबा घेतला आहे. आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. जुई धरण 7 महिन्यांपासून कोरडे पडल्यामुळे पिंपळगाव रेणुकाई पाणी पुरवठा बंद आहे. त्यामुळे आजच्या घडीला पिंपळगाव रेणुकाई गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने महिलांचे आणि गावकऱ्यांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ग्रामपंचायत पदाधिकारी कर्मचारी यांनी सदरील बोरवर ग्रामपंचायतीचा पंप टाकण्यासाठी गेले असता अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी व इतर व्यक्तींनी विरोध करून हा बोर माझा असून त्यावर ग्रामपंचायतीचा काही अधिकार नाही असे म्हणून पंप टाकू दिला नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने 27 मे रोजी या संदर्भात तहसीलदार व पंचायत समिती कार्यालयात तक्रार दिली होती. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी येऊन 28 मे रोजी विस्तार अधिकारी पंचायत समिती भोकरदन व तलाठी ग्रामविकास अधिकारी आणि पिंपळगाव रेणुका येथील माजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी हे सर्वजण शेलूद धामणा धरण येथे गेले असता तेव्हा सुद्धा अतिक्रमणधारक अल्लाउद्दीन अब्बास मोरे यांनी विरोध करून या बोरचे पाणी मी माझ्या विहिरीत टाकून नगरपालिका भोकरदन येथील टँकरला पुरवठा करीत आहे असे सांगितले. येस मराठीसाठी अमोल शिंदे, भोकरदन. पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेतील 32 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप. सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळसोंड जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री हरिहरपुत्र भजन समाज यांच्यातर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरीब, होतकरू, गरजू आदिवासी विद्यार्थी केवळ आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून पिंपळसोंड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक प्रवीण पवार हे दरवर्षी शाळा सुरू झाले की विविध सेवाभावी संस्थेतर्फे शाळेसाठी विविध शैक्षणिक साहित्य मिळवत असतात. श्री हरिहरपुत्र भजन समाजातर्फे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट दर्जाचे दप्तर, बॉटल, छत्री, वह्या, कंपास पेटी, वर्षभर पुरेल इतकी स्टेशनरी साहित्य टॉप. आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता,
वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, 11 ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. टॉवेल, साबण व मिठाई साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी भागातील मोलमजुरी करणारे गरीब कुटुंबातील मुले शिक्षण घेत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने या मुलांना पुरेसे शैक्षणिक साहित्य देण्यास पालक हतबल ठरतात. या अनुषंगाने श्री हरिहरपुत्र भजन समाजातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भोये, अध्यक्ष नंदा बागोल, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण निकुळे, शिक्षणतज्ज्ञ तुळशीराम खोटरे, प्रवीण पवार, विठ्ठल गवळी, प्रवीण गावित व शाळेतील सर्व पालक विद्यार्थी उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव. येस मराठी न्यूज नेटवर्क पुणे विभागीय संपादक श्री संजय भाऊ चांदगुडे यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष संपर्क कार्यालय रचना मार्केट मारवाड पेठ बारामती येथील कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्या दरम्यान श्री सतीशराव गावडे यांच्या करत असलेल्या सामाजिक कार्याची माहिती घेतली. तसेच त्या प्रसंगी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पुणे जिल्ह्याचे समन्वयक श्री सतीशराव गावडे तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे श्री सुरेश भोसले, देवकाते मेडिकल डिस्ट्रीब्युटरचे श्री दीपक आबासाहेब देवकाते पाटील, उद्योजक श्री सोनू देवकाते पाटील, श्री नवनाथ बाबूराव देवकाते पाटील आणि शुभम चांदगुडे, अध्यक्ष मराठा महासंघ भिगवण यांच्या शुभ हस्ते येस मराठी न्यूज नेटवर्क पुणे विभागीय संपादक श्री संजय भाऊ चांदगुडे यांचा सन्मान श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला आहे. तसेच यावेळी बोलताना सतीशराव गावडे यांनी म्हटले आहे, बारामतीच्या मुख्यमंत्री सहायता मदत निधी संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आत्तापर्यंत तब्बल 50 लाख रुपये इतकी मदत गेल्या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचे OSD माननीय श्री मंगेशजी चिवटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे. तसेच पुढे बोलताना म्हणाले आहेत की येस मराठी न्यूज नेटवर्क चॅनल हे सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे एकमेव चॅनल आहे. तसेच त्यांनी येस मराठी न्यूजने वेळोवेळी केलेल्या वृत्तांकनासाठी येस मराठी न्यूजचे आभार मानले आहेत. येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे. लखमापूर तालुका दिंडोरी येथील हाणामारीचा व्हिडिओ नुकताच दिंडोरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्या संदर्भात आपण वणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक सुनील पाटील यांच्याशी संवाद साधलेला होता. परंतु जखमीदारांच्या म्हणण्यानुसार पोलिसांनी अजूनपर्यंत जखमींची विचारपूस किंवा जबाब घेतलेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आर्थिक देवाणघेवाण केल्याचा आरोप व चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू असून या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना पोलीसच पाठीशी घालत आहे असा आरोप केला जात आहे. दरम्यान जखमींशी आपल्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला आहे. ते म्हणाले की आमचं आहे ना काय म्हणजे त्या दिवसाला काहीच हे नाही, तरी पण त्यांनी कारण काढून घरी येऊन शिवीगाळ केली आणि मग आम्ही ते ऐकल्यानंतर त्यांनी नाव घेतलं होतं की माझ्या मिस्टरांचा आवाला आता आपण डायरेक्ट मारूनच टाकायचं, असं गाडी खाली दाबू असं म्हणत होते. तेवढं माझ्या मुलाने ऐकल्यानंतर आम्ही लगेच त्यांना सांगण्यासाठी पुढे निघाल्यावर त्यांनी असं हे केलं की रस्त्यात आम्हाला अडवलं तिथे पण माझ्या मुलाला मला. तेवढं करून पण आम्ही हे त्यांना डावलून पुढे गेलो. ते लगेच आमच्या मागे पुढे गावाकडे आले आणि त्यांनी तिथं माझ्या मिस्टरांची गाडी अडवली आणि हल्ला चालू केला. त्या हल्ल्यामध्ये मी पण सोडव करत होती, माझे दीर पण सोडव करत होते, तरी पण त्यांनी तो हल्ला थांबवला नाही. दगडफेक, काठीने मारणे, चाकूचा वार, माझ्या तर छातीवरच तो बसला होता आणि लाथा वगैरे मारत होता. असं करत त्यांनी खूप मारलं आणि मग माझ्या डोक्याच्या पण लागलं, माझ्या गळ्यामधली पोत पण गेली. त्यांनी आमच्या गाडीवर दगडफेक केल्यामुळे पूर्ण काचा वगैरे फोडल्या आहे. असं करत त्यांना गावची लोक पण मदत करत होती, पण ते तेवढ्यांना पण ऐकत नव्हते. पूर्ण गर्दी होती, कारण त्या दिवशी आमच्या गावातला बाजार होता, त्यामुळे पूर्ण गर्दी होती. एवढं सगळं लोकांनी पण बघितलेलं आहे. असं तरी पण आता आमच्या जीवाला एवढा धोका आहे की आमचे मुलं म्हणजे बाहेर काढणे किंवा आम्ही स्त्रियांनी बाहेर निघावं की नाही ते धमकी देत आहे. तुमच्या बायकांना आम्ही असं उभं
आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. त्यामुळे आता आम्हाला भीती वाटते की आम्ही घराच्या बाहेर निघायचं की नाही. आमच्या माणसं काही प्रत्येक वेळेस आमच्या सोबत उभे राहतीलच असं होऊ शकत नाही, कारण आम्ही शेतकरी आहे आणि आमचा वाद त्या दिवसाला कशावरूनच झाले नाही. त्यांनी फक्त एवढंच कारण काढलं की माझे मिस्टर शेतामध्ये ज्या बायका आलेल्या होत्या त्यांना घरी म्हणजे त्यांच्या घरी सोडवायला म्हणजे गावामध्ये गेले, तर त्यांनी असा वाद काढला की यांनी मला कट मारला. पण ते बोलता की मी सरळ, त्या बाया पण सांगता की काहीच केलेलं नाही भाऊंनी, आम्ही सरळ गेलो. तरी पण त्यांनी तेवढा वाद करून आणि घरी येऊन चाकू हत्यारं वगैरे घेऊन ते आम्ही बघितल्यानंतर आम्ही घराच्या बाहेर पडलो. त्यांच्या घरातल्यांनी पण तिघा-चौघांनी त्यांनी आम्हाला तिथे घरी अशा धमक्या दिल्या की आम्ही आता यांना कसं बाहेर निघूनच देणार नाही. यांच्या बाया कशा बाहेर निघतात किंवा लहानले मुलं, यांचं इतकं त्यांनी आम्हाला त्रस्त केलंय की बाहेर निघावं का नाही, दहशत निर्माण केलीये की आम्ही आमच्या शेतामध्ये सुद्धा एकटे जाऊ शकत नाहीये असे करताय. आणि ते त्यांना सगळं म्हणजे पोलीस वगैरे पण आमची मदत करत नाही. की मागच्या वेळेस पण असाच हल्ला झाला होता, तेव्हा तर माझी नरडी दाबून माझ्या जावेला पण मारहाण केली होती, तरी पण त्यांनी कुठल्याच प्रकारचं आम्हाला प्रोटेक्शन दिलं नाही. अशी पोलिसांकडून कुठल्याच प्रकारची घटना झाल्या, पण आम्ही पोलीस स्टेशन पर्यंत गेलो. ते कंप्लेंट सुद्धा लिहून घेतलेली नव्हती तेव्हा पण, आणि त्यांना पोलिसांचा सपोर्ट असावा असा आमचा अंदाज आहे. आणि गावातले काही प्रतिष्ठित माणसंसुद्धा त्यांना तो सपोर्ट करतायत. ह्या गुन्हेगारी वृत्तीच्या माणसांना जर असे गावातले प्रतिष्ठित व्यक्ती जर पाठीशी घालत असतील तर विचार करण्याजोगी गोष्ट आहे. सर्व गुन्हेगार अशाच पद्धतीने जर गुन्हे करून जर त्यांच्या आड लपत असतील तर मग सामान्य जनतेने जागायचं कसं? मी वैशाली सतीश राजदेव. मी जितेंद्र भास्कर राजदेव. या प्रकरणी वणी पोलीस कारवाई का करत नाही म्हणून संशयाच्या भोवऱ्यात आहे. तसेच तक्रारदारांनी योग्य ती कलमे नोंदवून यांना जास्तीत जास्त शासन झाले पाहिजे अशी मागणी केलेली आहे. दरम्यान जखमींना आज सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून डिस्चार्ज देण्यात आला. येस मराठीसाठी ब्युरो न्यूज नाशिक. पुणे बँगलोर हायवेवरती सातारा जिल्ह्यातील खंडाळाच्या हद्दीत खंबाटी घाटात भीषण असा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार झालेले आहेत. इतना भीषण एक्सीडेंट, बहुत जबरदस्त, एकदम यही तुरंत हो रहा. मैं देख रहा हूँ गाड़ी पलट रही है. बरंच लांबून खरं झालं. आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील
आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. येस मराठीसाठी विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे. 14 जून 2024 पासून राज्यभर प्रदर्शित झालेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचा जो नफा होईल तो 100% पूर्ण नफा मराठा समाजासाठी मदत म्हणून जाहीर करत आहे व या चित्रपटामुळे जर कोणाच्या भावना दुखवल्या जात असतील तर मी जाहीर माफी मागतो, असं आज संघर्ष योद्धा चित्रपटाचे निर्माते गोवर्धन दोलताडे व सहनिर्माते दिग्दर्शक यांनी सांगितले. त्यामुळे या चित्रपटाची आता जास्तीत जास्त चर्चा आहे आणि प्रतिसाद वाढताना दिसत आहे. जय जिजाऊ जय शिवराय. मी लेखक निर्माता गोवर्धन दोलताडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 14 जूनला महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात रिलीज झाला. त्या चित्रपटाला समाजातून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद पण भेटतोय. परंतु आज या ठिकाणी आम्हाला गोष्ट जाहीर करायची राहिली होती आणि ती गोष्ट आज आम्ही या ठिकाणी जाहीर करतोय की ह्या चित्रपटातून जो होणारा नफा आहे हा आम्ही मराठा समाजासाठी जाहीर करतोय. कारण या चित्रपट आम्ही नफा कमवण्यासाठी केलेला नाही, तर एक समाजाच्या या चित्रपटातून ज्या काही व्यथा मांडलेल्या आहेत त्या व्यथा समाजापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून हा चित्रपट बनवला आहे. त्यामुळं हा चित्रपट जास्तीच्या संख्येने सगळ्यांनी पाहावा ही माझी विनंती आहे. आणि आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भंडवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या चित्रपटातून आम्ही ज्या गोष्टी दाखवल्या आहेत हे कुणाचं मन दुखवल अशा पद्धतीने काही करायचा प्रयत्न केलेला नाही. परंतु तरीसुद्धा जर कुणाचं या ठिकाणी मन दुखवत असेल तर त्या ठिकाणी मी त्यांचीसुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आणि हा चित्रपट नक्कीच सगळं महाराष्ट्रातून जास्तीच्या संख्येने पहा, कारण या चित्रपटातून होणारा नफा आम्ही समाजासाठी आज जाहीर करतो. त्यामुळं हा चित्रपट चांगल्या पद्धतीने तुम्ही चालवा ही विनंती करतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. मी या चित्रपटाचा सहनिर्माता. आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन असा निर्णय घेतला आहे की या चित्रपटातून होणारा पूर्ण नफा हा समाजासाठी द्यायचा. याचं निवेदन याचं जाहीर आम्ही प्रीमियरच्या दिवशीच करणार होतो, परंतु जरांगे पाटलाचं उपोषण चालू असल्यामुळे आणि ते हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे आम्ही हे करू शकलो नाही. तर याला वेळ ना होऊ म्हणून आम्ही आज हा डिसिजन घेऊन सर्वांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला आहे की हा चित्रपट याच्यातून होणारा पूर्ण नफा संपूर्ण नफा हा आपण मराठा समाजासाठी वापरण्यात येणार आहे. तर मी सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी मोठ्या संख्येने चित्रपट बघावा, जेणेकरून होणारा पूर्ण नफा आपल्या समाजासाठी वापरता येईल. येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे. नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील वन विभागाच्या हद्दीत एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जातेगाव पासून उत्तरेस वन विभागाच्या हद्दीमध्ये श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर रस्त्याच्या कडेला दिनांक 17 जून 2024 रोजी सोमवारी सकाळी एक अज्ञात व्यक्ती पुरुष मृत अवस्थेत आढळून आल्याने जातेगाव येथील पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांनी नांदगाव पोलिसांना खबर दिली. नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांना खबर दिल्यावरून नांदगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून जवळच असलेल्या पिनाकेश्वर महादेव दर्शनासाठी काही जाणाऱ्या भाविकांना पिनाकेश्वर मंदिरापासून साधारणतः 1 किलोमीटर अगोदर एक अज्ञात व्यक्ती निर्जीव अवस्थेत आढळून आला। या भाविकांनी जातेगाव येथील पोलीस पाटील पांडुरंग सोनवणे यांना सदरच्या घटनेची माहिती दिली असता त्यावरून पोलीस पाटील यांनी शहानिशा करून नांदगाव पोलीस ठाण्यात खबर दिली। खबर मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर, साईनाथ आहेर, सचिन मुंडे आणि पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यावेळी मयत व्यक्तीच्या खिशात सापडलेल्या मोबाईल आणि बाजूला पडलेली एक हिरो मोटरसायकल क्रमांक MH05 AE 4172 आढळून आली। यावरून पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी तातडीने तपास चक्र फिरविले असून नातेवाईकांना संपर्क साधला। मयत व्यक्तीचे नाव दीपक गोना सोनवणे, वय वर्ष 54, राहणार दत्त मंदिर जवळ 1/1 मुरलीधर भोईर, कल्याण, ठाणे येथील रहिवासी असल्याचे समजते। प्रथम दर्शनीय मयत व्यक्तीचा मृत्यू मोटरसायकलवरून पडल्यामुळे झाल्याचा बनाव करण्यात आला असून त्याच्या डोक्याला मागील बाजूस जबरदस्त मार लागला असल्याचे दिसून येत आहे आणि मोटरसायकलला कुठेच डॅमेज नाही। हा अपघात नसून घातपात घडून आणला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सदर घटनेचा पंचसमक्ष पंचनामा करून नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे। याबाबत नांदगाव पोलीस स्टेशनमधील CRPC 174 37/2024 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर घटनेचा पुढील तपास नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष बहाकर, पोलीस हवालदार भास्कर बस्ते, भरत कांदळकर हे करत आहे। यस मराठीसाठी विजय बडोदे, नांदगाव। नांदगाव नगर परिषदेच्या व्यापारी संकुलातील समस्यांबाबत नगर परिषद प्रशासन ॲक्शन मोडवर। नांदगाव शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगरपालिका मालकीच्या व्यापारी संकुलात काही समाजकंटक मालमत्तेची नासधूस करणे, गाळ्यामध्ये घाण करणे, अवैध कृत्य करणे असे कारनामे करत असतात। यामुळे गाळे मालक यांना अतिशय त्रासाला सामोरे जावं लागले असल्याने त्यांनी आपली कैफियत नगरपालिका मुख्य अधिकारी तथा प्रशासक श्री विवेक धांडे यांच्याकडे मांडली असता दिनांक 18 जून 2024 रोजी आज विधानसभेचे उपाध्यक्ष, दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस। मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले। दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत। यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती। तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे। आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर। वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली। अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ। अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा। शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्व प्रशासकीय अधिकारी श्री राहुल कुटे, बाबासाहेब शिंदे, अरुण निकम, दीपक वाघमारे, सुनील पवार, शिंदे देवकर, उमेश चंडाले, नवीद शेख, राम गुडेकर यांच्या पथकाने अचानक धाड मारत पाहणी केली। यावेळी त्या ठिकाणी उपस्थित उपद्रवी तरुणांनी पळ काढला। सदरी व्यापारी संकुलाची नासधूस व अवैध व्यापार केल्यास यापुढे पोलीस पथकासमवेत कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात येतील असे श्री विवेक धांडे यांनी सांगितले। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव। नांदगाव तालुक्यातील खातगाव येथील विलास गायकवाड या घरातील कर्त्या पुरुषाचा गेल्या आठवड्यात वीज पडून मृत्यू झाला होता। त्या गायकवाड कुटुंबियाचे नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार सुहास कांदे यांनी सांत्वन करून रोख रकमेसह 6 महिने अन्नधान्य व किराणा देऊन खऱ्या अर्थाने भूमिका बजावली। या मयत विलास गायकवाड यांच्या कुटुंबियातील वृद्ध आई वडील, पत्नी, 1.5 वर्षाचा मुलगा, 1.5 वर्षाची मुलगी असा परिवार असून या सर्वांची जबाबदारी लोकांच्या शेतात मजुरी करून पार पाडत होता। मात्र गेल्या आठवड्यामध्ये खातगाव या ठिकाणी जोरदार पाऊस झाला। त्यावेळी विलास गायकवाड शेतात जात असताना त्याच्यावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला होता। त्यावेळी आमदार सुहास कांदे हे मुंबईला होते।
त्यांनी तातडीने नांदगाव येथे येत खातगाव गाठून अपघातग्रस्त गायकवाड कुटुंबियाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि मी जी छोटीशी मदत नम्रपणे आज विधानसभेचे उपाध्यक्ष दिंडोरी पेठ विधानसभेचे आमदार माननीय नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस. मागील 10 वर्षात दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमूलाग्र बदल घडले. दिंडोरीत प्रामुख्याने पुढीलप्रमाणे कामे झालेली आहेत. यामध्ये सध्या अशी कामे आहेत की जी स्वातंत्र्य काळापासून झालेली नव्हती. तालुक्यातील शेत रस्त्यापासून ते हायवेपर्यंत होणाऱ्या रस्त्यांची कामे असो, तसेच दिंडोरी ते पिंपळगाव बसवंत रस्ता, जवळकी ते राजापूर रस्ता, खेडगाव ते भनवड रस्ता, वलखेड फाटा ते निगडोळ चारोसा रस्ता, अकराळे ते चिंचबार रस्त्याचे काम देखील सुरू आहे. आणि या व्यतिरिक्त दिंडोरी येथे प्रांत कार्यालयाची इमारत बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, वणी येथील शासकीय विश्रामगृह बांधकाम पूर्ण, दिंडोरी येथील पोलीस ठाणे इमारत बांधकाम, दिंडोरी येथील पोलीस वसाहत बांधकाम प्रगतीपथावर, दिंडोरी तालुक्यातील आदिवासी औद्योगिक वसाहत मंजूर. वरील सर्व कामे ही नरहरी झिरवाळ यांच्या कारकिर्दीत करण्यात आली. अतिशय स्मितभाषी, प्रेमळ आणि सर्वसामान्यांना हवाहवासा वाटणारा नेता म्हणजे दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवाळ. अशा या नेत्यास वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक दिंडोरी पेठ विधानसभेतील सर्व बंधू आणि भगिनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दिंडोरी करतो ती स्वीकारण्याची विनंती या कुटुंबाला केली असता त्यांनाही गहिवरून आले. आमदार सुहास कांदे यांनी सदर गायकवाड कुटुंबाला 50,000 रुपये रोख, 2 क्विंटल धान्य, 6 महिने पुरेल इतका जीवनावश्यक किराणा दिला. या मृत विलास गायकवाडच्या पत्नीला आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे सुलभ व्हावे यासाठी कुठेतरी शिपाई किंवा तत्सम नोकरी देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर शासकीय 4 लाख रुपयाची मदत येत्या 8 दिवसात मिळवून देईल आणि धनादेशही स्वतः घेऊन येईल असा शब्द दिला आहे. या प्रसंगी राजेंद्र पवार, बबलू पाटील, प्रकाश घुगे, किशोर लहाने, अंकुश कातकडे, साईनाथ गिडगे, सोमनाथ घुगे, मनमाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक घुगे आदींसह शेकडो शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. छगन भुजबळ, दादा भुसे येणार आमने सामने. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. कारण महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून महेंद्र भावसार हे निवडणुकीच्या रिंगणात आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीचे नाशिकचे 2 दिग्गज नेते आमने सामने येणार आहे. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या राजकीय डावपेचांचा सामना रंगणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी चुरस वाढत चालली आहे. उमेदवारांकडून एकमेकांच्या आरोपांची फैरी झाडल्या जात आहे. शिंदे गटाकडून किशोर दराडे, ठाकरे गटाकडून संदीप गुळवे आणि अजित पवार गटाकडून महेंद्र भावसार तर अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्यात चौरंगी लढत होणार आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले असताना आता महायुतीतील 2 मातब्बर नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगणार आहे. दादा भुसे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय डावपेचांचा सामना नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने रंगणार आहे. या निवडणुकीमुळे राज्य मंत्रिमंडळातील दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यातच महाविकास आघाडीचा हा उमेदवार रिंगणात असल्याने राजकीय डावपेचात कोण यशस्वी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. येस मराठीसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदळा यांचं वसमत येथील घरी जंगी स्वागत. हिंगोली जिल्ह्यातील विकास पुरुष डॉक्टर जयप्रकाश मुंदळा यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांना धक्का देत शिवसेना शिंदे गटात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथील वर्षा निवास येथे प्रवेश केला होता. डॉक्टर जयप्रकाश मुंदळा यांचं आगमन होताच मुंदळा साहेब समर्थक यांचा व कार्यकर्त्यांचा जल्लोष पुष्पहार घालत व पेढे वाटून स्वागत करण्यात आलं. वसमत मतदारसंघातील शिंदे गटातील तालुका प्रमुख राजूदादा चापके तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. येस मराठीसाठी हरनाम सिंग चव्हाण, हिंगोली. नाशिकच्या मुंगसे बाजार समितीत शेतकऱ्याला मारहाण, नेमकं काय घडलं? नाशिक जिल्ह्यातील मालेगाव बाजार समितीत अंतर्गत येत असलेल्या मुंगसे बाजार समितीत एका शेतकऱ्यांना मारहाण करण्याची घटना 2 दिवसापूर्वी घडली. कांद्यात वांदा असल्याच्या कारणावरून व्यापाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणावरून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असून संबंधित व्यापाऱ्याचे लायसन रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. मालेगाव बाजार समिती अंतर्गत येणारी मुंगसे बाजार समितीत मालेगाव परिसरातील असंख्य शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन येत असतात. अशातच चिखल ओहळ येथील शेतकरी कांदा विक्रीसाठी घेऊन गेले होते. या ठिकाणी कांद्याचा लिलाव होऊन 1700 रुपयांचा भाव ठरला होता. शेतकरी व्यापाऱ्याकडे कांदा घेऊन गेल्यानंतर व्यापाऱ्याने कांदा खराब असल्याचे सांगितले. यावरून शाब्दिक वादावादी झाली. यावेळी व्यापाऱ्याने शिवीगाळ करत मारहाण केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. शेतकरी दीपक पानसरे म्हणाले, उपस्थित 3-4 व्यापाऱ्यांनी मिळून मारहाण केली. यावेळी मार्केट कमिटीच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत सोडवणूक केली. मात्र मला न्याय हवा असून चूक नसताना व्यापाऱ्यांनी मारहाण केली. एकीकडे शेतकऱ्यांच्या जीवावर जगताना त्या शेतकऱ्यांना पायदळी तोडवण्याचा घाट यांनी घातला आहे.
आज माझ्या केल्यावर ही वेळ आली, उद्या दुसऱ्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडू शकतं, म्हणून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, असे आवाहन देखील शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना केले आहे. या प्रकरणी महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे म्हणाले की शेतकऱ्यांच्या जीवावर बाजार समिती जगत असते, अशा शेतकऱ्यांना मारहाण करणे कितपत योग्य आहे. या प्रकरणी बाजार समितीने दखल घेऊन तातडीने व्यापाऱ्यांवर कारवाई करून त्याचे सर्वच अधिकार काढून घ्यावेत, शिवाय त्याचे लायसन देखील रद्द करावे, अशी मागणी करण्यात आलेली आहे. घडलेली घटना अतिशय निंदनीय असून याबाबत माहिती घेऊन वाद मिटवता आला असता व्यापाऱ्यांची भूमिका घेतली ती चुकीची आहे. यापुढे कोणत्याही व्यापाऱ्याने अशा प्रकारचे कृत्य केल्यास गय केली जाणार नाही. कृषी बाजार समिती प्रशासन माध्यमातून लायसन रद्द करण्यात येईल. लिलावात भाग घेता येणार नाही. या प्रकरणी 30 सदस्यीय समिती स्थापन करून तपास केला जाईल. यावर अहवाल तयार करून सर्व संचालकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुंगसी बाजार समितीचे उपसभापती चव्हाण यांनी दिली आहे. येसमाडसाठी तालुका प्रतिनिधी मालेगाव. आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आज माननीय जिल्हाधिकारी साहेब जलज शर्मा यांना नीट परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा, उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे. नीट परीक्षेचा निकाल 4 जून रोजी घोषित झाला. यात काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. 67 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 मार्क्स पडले आहेत. प्रतिवर्षी सिंगल फिगरमध्ये ही संख्या असते. हरियाणामध्ये एकाच केंद्रात 7 विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण कसे मिळू शकतात? उत्तर वगळले तर 4 गुण कमी होतात व चुकीचे उत्तर दिल्यास 5 गुण कमी होतात. असे असेल तर 717, 718 किंवा 719 एवढे मार्क्स पडणे शक्य आहे का? 14 जूनचा निकाल निवडणूक निकालाच्या वातावरणात 4 जूनलाच कशासाठी? या गोंधळामुळे 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. त्याची जबाबदारी कोणावर? विद्यार्थ्यांच्या मनाशी, त्यांच्या भवितव्याशी अजून किती दिवस खेळायचं? या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी नीट परीक्षा 2024मधील झालेल्या घोटाळ्याची व जबाबदार नॅशनल टॅलेंट एजन्सीची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीत उच्चस्तरीय समिती गठीत करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज विद्यार्थी, पालक व शिक्षकांसमवेत नाशिक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्रधानमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करत आहोत. तसेच दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अन्यथा या विद्यार्थ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इतिहासच झाले नाही असे आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. तरी नीट परीक्षा घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर तात्काळ कडक कारवाई करावी व विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट तुषार जाधव, जिल्हाध्यक्ष भावनेश राऊत, दीपक वाघ, जिल्हा कार्याध्यक्ष करण आरोटे, जिल्हा उपाध्यक्ष चेतन सांगळे, नाशिक तालुकाध्यक्ष अक्षय मोरे, इगतपूर तालुकाध्यक्ष तेजस भोर, प्रशांत पगारे, पालक भावळा जावळे, आत्माराम पवार, यश सौंदाने आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी नाशिक यांना वैद्यकीय प्रवेशासाठी जी नीट परीक्षा घेतली गेली होती केंद्र सरकारतर्फे, या नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे, काही विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेले, काही विद्यार्थी ग्रेस मार्कवर पास झालेले, हा पूर्ण देशभर हा नीट परीक्षेसंदर्भात मोठा गैरप्रकार व घोळ जो घडलेला आहे, हा गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी याची केंद्र स्तरावर उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहर व जिल्ह्याच्या वतीने माननीय जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे. या चौकशीत जर काही निष्पन्न झालं नाही किंवा ही चौकशी केली नाही तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नाशिकच्या वतीने एक मोठं आंदोलन या जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात येईल, असं सुद्धा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे. त्यामुळे आमची मागणी हीच आहे की नीट परीक्षेत जो गैरप्रकार झालेला आहे त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. येसमाडसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. वणी ते अवताडे रस्त्याचे काम होणार कधी? वणी ते अवताडे रस्त्याचे काम गेल्या 1 महिन्यापासून सुरू असून त्या ठिकाणी रस्त्यावरती खडीकरण करण्यात आलेले आहे. सदर रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असून गायकवाड मॅडम यांच्याकडे सोपवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. परंतु या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांचे व अवताडे ते वणी येथे ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खडीकरण झाल्यामुळे हाल होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला या रस्त्याचा विसर पडलाय की काय अशी म्हणण्याची वेळ आता ग्रामस्थांवरती आली आहे. सदर बांधकाम विभागाला हा रस्ता करायचा नव्हता तर चांगल्या रस्त्यावर खडी टाकण्याची गरज नव्हती असे ग्रामस्थांनी सांगितले.
18 जून 2024 आपण पाहू शकतो की हा वणी ते अवताडे रस्ता गेल्या 1 महिन्यापासून हे खडीकरण करण्यात आलेले आहे, परंतु ह्या रस्त्याचा विचार ठेकेदाराला पडला की काय अशी म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. आता सकाळचे जरी 8:30 वाजले, हे शाळेकरी मुलं आता ह्या खडीतून प्रवास करताना मार्गक्रमण करताना दिसत आहेत. शाळा सुरू झाल्यात 1 महिना झाला. तर आपण जाणून घेऊया आता या शाळेच्या मुली आहेत. हां तुमचं काय म्हणणं, इथं डांबर टाकलं पाहिजे का? याच्यावर डांबर टाकलं पाहिजे का बरं? हां किती मुलं शाळेत येतात इकडनं? हां किती? 50 मुलं येतात. आपण पाहू शकतो की ह्याच ठिकाणी हा रस्त्याचं काम गेल्या महिन्यापासून आता हे रखडलेलं आहे. अवताड जुना रस्ता आहे, याचं खडीकरण चालू आहे. गेल्या महिन्यापासून खडी टाकून ठेवली, पण ठेकेदाराला या रस्त्याचा विसर पडलेला. काय सांगाल? तसं मला निश्चित माहीत नाही, पण मग आधी व्हायला पाहिजे होता. आता पावसाळा सुरू झाला आहे, मुलांचे हाल होता, येणार जाणार, इथून मोटरसायकल पण जात नाही सध्या, तर ते आधी व्हायला पाहिजे होतं. इकडे शेती पण आहे, शाळेकरी मुलं पण येतात. हो, शाळकरी मुलांचे थोडे जास्त झाले, त्यांना 3-4 किलोमीटर पायी जावं लागतं. पुढे रस्ता नसल्यामुळे चिखल तुडवत जावं लागतं. आपण पाहू शकतो की विद्यार्थ्यांना चिखल तुडवत जावं लागतं व जे शेतात जाणारे आहेत किंवा गावात अवताडे गावात जाणारे शेतकरी आहेत, काही दूध घेऊन येणारे जे नागरिक आहेत, त्यांनासुद्धा ह्या रस्त्याने चालणं बिकट झालं आहे, जिगरीचं झालेलं आहे. तरी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष घालून त्वरित दुरुस्त करावा व डांबरीकरण करावे अशी मागणी आता पुढे येत आहे. दिंडोरी, नाशिक. नांदगाव तालुक्यातील खातगाव येथील वीज पडून मयत झालेला स्वर्गवासी विलास गायकवाड यांच्या कुटुंबियाची सांत्वन पण नवनिर्वाचित माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी घेतली भेट. राज्य सरकारतर्फे मदत मिळवून देण्याचे आश्वासन माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी दिले. वीज पडून मृत्यू झाल्यास त्यांच्या राज्य आपत्तीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. अशा घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. या संदर्भातील आदेश महसूल खात्याच्या मदत व पुनर्वसन विभागाने जारी केला आहे. राज्यात पावसाळ्यामध्ये वीज पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार वीज पडून होणाऱ्या मृत्यूचा समावेश नैसर्गिक आपत्तीच्या यादीत नव्हता. त्यामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या वारसदारांना मदत देता येत नव्हती. या पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने 31 मे रोजी झालेल्या बैठकीत वीज पडून मृत्यू ही राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूचना विचारात घेऊन वीज पडून मृत्यू होण्याच्या घटनांचा समावेश राज्य आपत्तीच्या यादीत करण्यात आलेला आहे. वीज पडून मृत्यू झाल्यास योग्य त्या प्राधिकरणाने मृत्यूचे कारण प्रमाणित करण्याच्या अधीन राहून मरण पावलेल्यांच्या वारसांना मदत दिली जाणार आहे. याशिवाय जखमी झालेल्यांनाही मदतीची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्तीच्या सुधारित निकष व दरानुसार ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी आणि पुनर्वसन विभागामार्फत केली जाणार आहे. त्यामुळे स्वर्गवासी गायकवाड यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यात येईल असे माननीय खासदार भास्करराव बगरे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना सांगितले. या प्रसंगी गणेश भाऊ धात्रक, संतोष गुप्ता, निलेश चव्हाण, दर्शन आहेर यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. प्रवाशांच्या किंचाळ्या, अंधावा, भीषण रेल्वे अपघाताची थरकाप उडवणारी दृश्य. पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे रुळावर उभ्या असलेल्या कांचनजंगा एक्सप्रेस गाडीला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिल्याने घटना घडली आहे. या घटनेनंतर रेल्वेच्या मागील 3 बोगींचे मोठे नुकसान झाले. रेल्वेचे अनेक डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलेले आहे. अपघातात अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळालेली आहे. प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. पश्चिम बंगालच्या सीमावर्ती भागात रंगपाणी आणि निजबारी दरम्यान ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ही कांचनजंगा एक्सप्रेस न्यू जलपाईगुडीहून सियालदहच्या दिशेने आत जात होती, तेव्हा मागून येणाऱ्या मालगाडीने तिला धडक दिली. ट्रेनमध्ये अनेक लोक अडकल्याची शक्यता आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेले आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर उभ्या करण्यात आलेल्या आहेत. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास
13,174 कांचनजंगा एक्सप्रेस आगरतळाहून सियालदहला जात असताना हा अपघात झाला आहे. नैहाटी स्थानकावर अतिरिक्त हेल्प डेस्कही उभारण्यात आलेले आहे. अपघातानंतर मुसळधार पावसात घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अपघातावर दुःख व्यक्त केलेले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच घटनास्थळी भयानक दृश्य दिसत आहे. येस मराठी ब्युरो न्यूज, पश्चिम बंगाल. सुरगाणातील जामुन माता येथे गोवंशाची 9 जनावरे जप्त. सुरगाणा तालुक्यातील जामुन माता गावाच्या शिवारात दुपारी 12 ते 12:30 वाजता गोवंशीय 9 जनावरे पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे गोतस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुपारी 12 वाजता इस्माईल मकेरी यांच्या पडीत शेतातील मोकळ्या जागेत अखूट दोरीने बांधून ठेवलेले गोवंश जातीचे 4 वासरू व 5 गायी अशी एकूण 9 जनावरे ताब्यात घेतली आहे. याची अंदाजे किंमत 1,45,000 रुपये इतकी आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार असून आसिफ मोहम्मद गोरी राहणार जामुन माता तालुका सुरगाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस उपनिरीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नितीन ढेपले, मांगू भोये, कैलास मानकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. येस मराठीसाठी लक्ष्मण बागुल, बोरगाव. पुण्यश्लोक राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न. मातृतीर्थ सिंदखेड राजा ते पाचाड रायगड जिजाऊ महा अभिवादन यात्रेचे आयोजन राजमाता जिजाऊ यांचे वंशज यांनी 15 जून ते 17 जूनपर्यंत राजे लखुजी जाधवराव यांनी केले होते. यावेळेस पुणे येथे रुद्रांश फाउंडेशन यांच्या माध्यमातून महाराष्ट्र रत्न पुरस्कार 2024चे आयोजन करण्यात आले होते. तसेच पुणे महानगरपालिकेच्या आंबेडकर भवनामध्ये दिनांक 15 जून रोजी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा सन्माननीय अतिथी ज्ञानेश्वर मोकळ, माजी अतिरिक्त आयुक्त पुणे महानगरपालिका, तसेच युनुस पठाण, विद्यमान उपायुक्त पुणे महानगरपालिका यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रामुख्याने इतिहासामध्ये संशोधन करणाऱ्या तसेच शिंदे समिती नियुक्त मोडोलिपी वाचक, तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ कांचनताई कोठावळे यांचा यावेळी विशेष असा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख कार्यवाहक म्हणून जयदेव जाधव, बुद्ध धर्म व थोर इतिहास अभ्यासक हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी अभिनेत्री कोमल सावंत यांनी केले आहे. येस मराठीसाठी पुणे विभागीय संपादक संजय चांदगुडे, पुणे. चांदवड हद्दीतील आडगाव टप्पा येथे अवैधरित्या गोवंशाची तस्करी करणाऱ्या ट्रकला प्राणी फाउंडेशन संस्थेच्या गोरक्षक, चांदवड, लासलगाव, देवळात व ताराबाद येथील सदस्यांनी पाठलाग करून वणी येथून ट्रकमध्ये 30 गोवंश अवैधरित्या बांधून कत्तलीच्या उद्देशाने मालेगाव येथे नेत असताना चांदवड ते आडगाव टप्प्याच्या दरम्यान ट्रक पकडून गायींना जीवनदान दिले. सदर ट्रक वाहतूक करणारे इसम चांदवड पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी मनसाराम बागुल, बस्ते, जाधव यांनी कारवाई करत सर्व गोवंश प्रजातीच्या जनावरांना मालेगाव येथून मुंगसे पाठवले असून पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व कर्मचारी करीत आहे. जय श्री राम. आज तारीख 17/6/2024 वार सोमवार प्राणीन फाउंडेशन संस्थापक वीरांगना नेहा दीदी पटेल इनके माध्यम से और गुरुवार संजय जी काका शर्मा इनके आशीर्वाद से प्राणीन फाउंडेशन चांदवड़, लासलगांव, जायखेड़ा, वीरगांव, देवला और ताराबाद के गोरक्षक भाइयों को ये नेशनल हाईवे नंबर 3 पे जो वनी से गाड़ी भरी थी और मालेगांव कत्तल खाने के लिए आज बकरी ईद के मौके पर कुर्बानी के लिए ये लोग गोश्त की तस्करी कर रहे थे. साथ में ड्राइवर और हेलकरी पकड़े गए जिन्होंने बयान दिया है कि ये माल छोटा बाबू और बड़ा बाबू का है. आज हमारे हिंदू भाइयों की आस्था सोमवार और अपने शंकर जी भगवान का वाहन नंदी महाराज और उनकी बकरीद, जो ये गाड़ी में नंदी महाराज भी पकड़े गए, इनकी बकरीद को कुर्बानी के लिए जो माल लेके जा रहे थे, साथ साथ गाय भी पकड़ी गई. पर आखिरकार ये भी प्राणी फाउंडेशन की टीम है. जब तक छोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे नहीं. अगर करनी है गोरक्षा तो जख्मों का क्या हिसाब रखना. अगर करनी है गोरक्षा तो जख्मों का क्या हिसाब रखना. लोग कहते हैं मारा जाएगा, लोग कहते हैं मारा जाएगा, लेकिन कलेजा कहता है जो होगा हो देखा जाएगा. जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी धनंजय पाटील, चांदवड. लखमापूर तालुका दिंडोरी येथून शेतकऱ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ समोर येत आहे. या संदर्भात आपल्या चॅनलने वणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक
सुनील पाटील यांच्याशी संवाद साधून माहिती घेतली. खरंच या प्रकारचे रस्त्यात अडवून भांडण करून प्रश्न सुटतात का? थोडा वेळ रागावर नियंत्रण ठेवून असे भांडणे आपण मिटवू शकतो. हा व्हिडिओ समोर आणून आम्ही कुणाच्याही भावना दुखवू इच्छित नाही. तर रागावर नियंत्रण ठेवून अशा घटना पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी. सर, लखमापूरला भांडण झालंय. हो, आणि त्या भांडणामध्ये चाकू आणि बांबूचा पण वापर केला गेला आहे आणि लोक जखमी झालेत. 2 दिवस झाले त्या घटनेला. हा, तर त्या भांडणाचं काही आपल्या इकडे नोंद आहे का, म्हणजे गुन्हा वगैरे? हो, गुन्हा दाखल केलेला आपण. गुन्हा दाखल केलेला आहे. कुठले कुठले कलम लावले गेले त्यांच्यावर? 3 गुन्हेगार आहे, त्यांच्यावर काहीतरी गुन्हा दाखल केलेला आहे. 324, 504, 506, 323. त्यांना अटक करण्यात आलेली आहे का, म्हणजे ताब्यात वगैरे घेतलंय? हा, त्यांना नोटीस वगैरे दिलेले आहेत ना. आणि या संपूर्ण गुन्ह्याबद्दल अजून काही तुम्ही मला माहिती देता येईल का? म्हणजे नाही, तसं काही ऑफिशियल माहिती देता येणार नाहीये. इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, फक्त गुन्हा दाखल आहे त्यात. असं 324, 504, 506 प्रमाणे. 323, 324, 504, 506, 34 5 कलम आहेत. आणि सर, त्या संपूर्ण भांडणाचा जो आहे तो व्हिडिओ समोर आलेला आहे. आणि त्याच्यात प्रचंड मोठं असं भांडण आणि त्या भांडणामध्ये चाकू आणि त्यांचा वापर केल्यामुळे लोक गंभीर झालेले. त्या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे, आपल्याकडे इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. धन्यवाद सर संपूर्ण माहितीसाठी. थँक्यू. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लखमापूर. नांदगाव वैजनाथ VJ हायस्कूलचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट कासलीवाल यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी जोरदार स्वागत. 1953 साली वैजनाथ जिजाजी हायस्कूलमधील इयत्ता 11वीत असलेले ॲडव्होकेट कासलीवाल यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन. नांदगाव शहरातील नावलौकिक असलेल्या जिजाजी हायस्कूलमधील शिक्षण घेतलेले माजी विद्यार्थी तालुक्यातील ज्येष्ठ ॲडव्होकेट जयचंद कासलीवाल यांनी विद्यार्थ्यांना आज शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या शाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. यावेळी सांगितले, या शाळेने मला संस्कार दिले म्हणून मी आज पदावर कार्यरत आहे. माझ्या हातातून लोकसेवा घडते. हे जे काही संस्कार आहे ते या शाळेचेच आहे. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत शेकडो विद्यार्थ्यांसोबत आनंद द्विगुणित केला आणि त्यांच्या हस्ते मुलांना पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक LN ठाकरे, उपमुख्याध्यापक खालकर, नाशिक शिक्षण प्रसार मंडळाचे शालेय समिती नांदगाव अध्यक्ष संजीव धामणे सह पालक संघाचे उपाध्यक्ष डॉक्टर गणेश चव्हाण तसेच शहरातील पत्रकार संजीव निकम, मारुती जगधणे, संदीप जेजूरकर, विजय बडोदे हे उपस्थित होते. म्हणूनच म्हटलं जातं, ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा. कधी हसविते रडविते, लावी आई बाबा परी लळा, ते अनमोल संस्कारांचे धडे, प्रिय आम्ही आमची शाळा. बघा, इतक्या छान ओळीतून शाळेबद्दल स्वरूपात आपण सर्व इयत्तांच्या नवीन प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आपण पुस्तक संच देऊन आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करत आहोत. या स्वागताने भारावून जाऊन हे नवीन विद्यार्थी हे नियमित आपल्या शाळेत हजर असतील. नियमित ते सतत अभ्यास करतील, अध्ययन करतील, विद्यार्थ्यांमध्ये रमतील, शाळेत रमतील, आनंदाने शिक्षण घेतील. या हेतूने आपण हा आज कार्यक्रम. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. भोकरदान येथे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा महाविकास आघाडीच्या वतीने जंगी सत्कार सोहळा संपन्न. माजी खासदार दानवे यांच्या होम पिचवर खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा जलवा. भोकरदन तालुक्यातील व शहरातील विविध मागण्यांबाबत काँग्रेसकडून खासदार काळे यांना निवेदन देण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा विक्रमी विजयानंतर सत्कार सोहळे सुरू झाले आहेत. माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा 1,11,000 मतांनी डॉ
डॉक्टर कल्याण काळे यांनी दारुण पराभव करत दिमाखात संसदेत पाऊल ठेवलं. या विक्रमी यशानंतर खासदार काळे यांचे सत्कार सोहळे सर्वत्र सुरू झाले आहेत. भोकरदन महाविकास आघाडीच्या वतीने श्रीकृष्ण मंगल कार्यालय भोकरदान येथे मतदाराचे आभार मानण्याकरिता व महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. तर शहरातील माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचे संपर्क कार्यालय ते श्रीकृष्ण मंगल कार्यालयापर्यंत त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली होती. ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाप तो बाप रहेगा मैं हूँ डॉन या गाण्यावर बेधुंद नाचताना दिसत होते. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तर यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा करण्यात आली. या विजयी मिरवणुकीमध्ये खासदार डॉक्टर कल्याण काळे, माजी आमदार चंद्रकांत दानवे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष थांबरे, बबलू चौधरी, सुधाकर दानवे आदी मान्यवर खुल्या जीपमध्ये विराजमान होते. नागरी सत्कार सोहळ्यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की जिल्हाध्यक्ष या नात्याने मतदार बंधू भगिनी व इंडिया महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे जाहीर आभार मानतो. खासदार काळे यांच्या माध्यमातून आपल्या भोकरदान तालुक्यातील व शहरातील अपूर्ण राहिलेले विकास कामे पूर्ण करणे, शहरातील खडकपूर्ण योजनेतून पाणी पुरवठा करण्यासाठी माननीय खासदार साहेब मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे असे ते म्हणाले. तसेच खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे आभार व्यक्त करत कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. तसेच ते बोलताना म्हणाले, भोकरदन विधानसभेतील कार्यकर्त्यांनी कामाच्या संदर्भात कधीही संपर्क साधला तरी प्राधान्याने भोकरदन तालुक्यातील आणि जाफराबाद तालुक्यातील काम पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. कारण माजी आमदार दानवे यांच्या स्वतःच्या मतदारसंघात लीड देण्याचं काम या मतदारसंघातील 72 जनतेने केलं आहे असे सांगितले. यावेळी माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी येणाऱ्या विधानसभेत महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल अशी ग्वाही दिली. यावेळी राजाभाऊ देशमुख, माजी आमदार संतोष सांबरे, बबलू चौधरी, सुधाकर दानवे, साफिक शेठ पठाण, रमेश शेठ सपकाळ, त्र्यंबक पाबले, नवनाथ दौंड, राहुल देशमुख आदींनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अंकुश जाधव यांनी केले. तर आभार अशोक पवार यांनी मानले. या कार्यक्रमाच्या वेळी तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अमोल शिंदे, भोकरदन. हिंगोली जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का. राज्याचे निष्ठावंत माजी सहकार मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रांनी सोडली पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित माजी मंत्री डॉक्टर मुंद्रांनी केला शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश. वसमत विधानसभेत तब्बल 3 वेळा निवडून आलेले तसेच निष्ठावंत माजी मंत्री मुंदडा यांनी सोडली उद्धव ठाकरेंची साथ. अखेरचा जय महाराष्ट्र. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पहिली शाखा उघडणारे बाळासाहेब ठाकरे यांचे समर्थकांची उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पहिली शाखा उघडणारे बाळासाहेब ठाकरे समर्थक यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मोठा धक्का देत शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रवेश घेतला. येणाऱ्या काळात विधानसभा तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या निवडणूक शिवसेना मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना फायदा होईल असा ठाम विश्वास व्यक्त केला. लवकरच वसमत येथे महामेळावा घेऊन शेकडो हजारो कार्यकर्त्यांच्या सह मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते प्रवेश होईल असे कळवले. शिंदे शिवसेनेत प्रवेश करून मुंदडा यांनी सर्वांचे मन जिंकले अशी जोरदार चर्चा मतदारसंघात रंगत आहे. येस मराठीसाठी हरनामसिंग चव्हाण, हिंगोली. नाशिकमध्ये काल मध्यरात्री झाला खून. काल मध्यरात्री नाशिकमधल्या रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स परिसरात मोकळ्या जागेत रिक्षा चालक युवकाचा खून झाला. प्रशांत अशोक तोडकर, वय वर्ष 28, राहणार आदर्शनगर, रामवाडी या व्यक्तीचं डोकं ठेचून खून करण्यात आला. खून झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. सदर घटना मसरूळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर घडली असून सदर घटनेचा तपास सुरू आहे. घटना घडून काही तास उलटून गेले असूनही खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर खुनाच्या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद केली गेलेली आहे. तसेच पोलीस यंत्रणा पुढील तपास करीत आहे. मसरूळ पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असताना देखील खुनाची घटना घडल्याने जनतेत भीतीचे तसेच चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मसरूळ पोलीस ठाणे. सकाळी 9 वाजताच्या दरम्यान आम्हाला माहिती मिळाली की औदुंबर लॉन्सच्या पूर्वेस असलेल्या मोकळ्या भूखंडावर एक रिक्षा उभी आहे आणि त्या शेजारी एक मृतदेह पडलेला आहे. सदर माहिती मिळाल्यानंतर आमच्या पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार, त्याचप्रमाणे मी स्वतः घटनास्थळी आलो. सदर ठिकाणी
एका इसमाच्या डोक्यात मोठा दगड मारून त्याची कवटी फोडून त्याचा मेंदू बाहेर आलेला होता, तो मयत झालेला आहे. त्यानंतर या मृतदेहाची आम्ही ओळख पटवली. त्या मृतदेहाचं नाव प्रशांत अशोक तोडकर, वय 28 वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक, हा पंचवटीचा राहणारा आहे. त्याचे भाऊ देखील इथं आले होते. कुठल्या तरी अज्ञात कारणावरून अज्ञात इस्माने त्या माणसाच्या डोक्यात दगड घातल्याचं निष्पन्न झालेलं आहे. त्यामुळे म्हसरूळ पोलीस स्टेशनला आम्ही गुन्हा रजिस्टर क्रमांक 153 कलम 302 भादवीप्रमाणे दाखल केलेला आहे. सदर घटनास्थळी माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरण कुमार चव्हाण साहेब, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा प्रशांत बच्चाव साहेब, त्याचप्रमाणे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव साहेब यांनी भेटी दिलेल्या आहेत, मार्गदर्शन केलेलं आहे. सदर ठिकाणी फॉरेन्सिकची पथक येऊन त्यांनी घटनास्थळावरून नमुने ताब्यात घेतलेले आहेत. डॉग स्क्वॉडने येऊन पाहणी केलेली आहे. गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे. लवकरच गुन्ह्यातील आरोपींना अटक करून आम्ही तशी माहिती मीडियाला कळवू. सर, काय सांगाल, अनेक दिवसांपासून या ठिकाणी जे आहे ती पेट्रोलिंग होत नाही असं देखील नागरिकांचा जो आहे तो आपल्यावर सवाल उपस्थित होतो. असं अजिबात नाही. संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत आमच्या 3ही वाहने सर्व मोकळ्या भूखंडावर फिरत असतात, गार्डनमध्ये फिरत असतात. तिथे दारू पिणाऱ्या लोकांवर आम्ही टवाळखोरावर कारवाई करत असतो. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी देखील आम्हाला तशी सक्त ताकीद दिलेली आहे. संध्याकाळच्या वेळी मोकळ्या भूखंडावर कोणीही दारू पिणार नाही. दारू पिणाऱ्या व्यक्तींना पोलीस ठाण्याला नेऊन समज दिली जाते. त्या टवाळखोरावर वारंवार कारवाई दररोज होत असते. ती शक्यता नाकारता येत नाही, कारण मोकळ्या भूखंडावर लोक येतात, त्या ठिकाणी दारू पितात, त्यांच्यात वाद होतात आणि मग त्या वादाचं पर्यवसान हे पुढे अशा प्रकारे गुन्ह्यामध्ये होतं. धन्यवाद. येस माइटसाठी शहर प्रतिनिधी नाशिक. नांदगाव शहरातील N753 नॅशनल हायवे जवळपास असलेले रहदारीचा बंगला रेस्ट हाऊसच्या बाहेर वाढदिवसानिमित्त वर्षश्राद्ध, राजकीय सामाजिक नियुक्तीबद्दल मोठे दिमाखात बॅनरबाजी केली जाते. ही आनंदाची बाब आहे, परंतु N753 नॅशनल हायवेवर जळगाव जालना येथील पाणीवाडी येथून पेट्रोल डिझेल यांचे हजारो टँकर वाहत असतात. हुतात्मा स्मारक येथे येणाऱ्या वाहन चालकांना लक्षात येत नाही. मोटरसायकलवर स्वार अनेकदा अंगावर येतात. त्यांना हुलकावणी देण्याच्या प्रयत्नात हुतात्मा स्मारक येथे मोठा अपघात घडू नये हे रोखण्यासाठी नांदगाव नगर परिषदेने तात्कालीन बॅनर लावणे थांबवले पाहिजे, असे येथील व्यावसायिकांचे मत आहे. येस माइटसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. सालाबादप्रमाणे यंदाही बकरी ईद साजरी होत आहे. त्या अनुषंगाने नांदगाव पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली. नांदगाव तहसीलदार सुनील सौंदानेंसह पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली. हिंदू मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, पत्रकार नांदगाव पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात हजर होते. यावेळी प्रत्येक व्यक्तीने आपापले मत मांडले. मत मांडत असताना नांदगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक यांनी नांदगाव नगर परिषदेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. शहरातील नक्की केलेल्या ठिकाणी कुर्बानी होईल, कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कत्तल केली जाणार नाही, हिंदूंच्या भावना दुखवल्या जाणार नाही, अशी ग्वाही मुस्लिम समाजाचे आयात शेख यांनी दिली. याकरिता नांदगाव नगर परिषदेने व्यवस्था केली आहे, असे नांदगाव नगर परिषद प्रतिनिधी अरुण निकम यांनी सांगितले. माजी नगरसेवक संतोष गुप्ता, बाळासाहेब कवडे, याकूब शेख, मुनावर पठाण, मुस्ताक शेख, भारतीय जनता पक्षाचे महामंत्री संजय सानप, आयात शेख, शादिक तांबोळी, अखिल शेखसह असंख्य हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते. गोपनीयाचे दत्तात्रय सोनवणे, अनिल शेरेकर शहरातील हालचालीवर लक्ष ठेवून आहे. येस माइटसाठी तालुका प्रतिनिधी विजय बडोदे, नांदगाव. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.